अजित पवार पुन्हा चिडलेत। पुणे जमीन गैरव्यवहार झी24 तासनं ही बातमी दाखवली आणि त्यानंतर आता माध्यमांशी बोलताना अजित पवार पुन्हा चिडल्याचं पाहायला मिळालेलं आहे। सकाळी त्यांनी झी24 तासची एक्सक्लुझिव्ह बातचीत केलेली होती, मात्र पुन्हा एकदा माध्यमांनी त्यांना या संदर्भातला प्रश्न विचारताच अजित पवार पुन्हा एकदा चिडल्याचं पाहायला मिळतं आहे। ठीक आहे सागर कामकाज सहित माझं सगळं कामकाज संपलं। चला 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 फोन उचलत चला ना तुम्ही। ठीक आहे तर या संदर्भात ताजे अपडेट देत आहेत आपल्या प्रतिनिधी मनश्री पाठक। मनश्री, अजित पवारांनी झी24 तासची सकाळीच एक्सक्लुझिव्ह बातचीत केलेली होती। मी स्वतः या सगळ्या संदर्भातली माहिती घेऊन आज संध्याकाळी पत्रकार परिषदेत माहिती देणारच असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे। मात्र पुन्हा एकदा अजित पवार या संदर्भातला माध्यमांनी जेव्हा प्रश्न विचारला तेव्हा चिडल्याचं पाहायला मिळालं। अजित पवार हे त्यांच्या बोलण्यासाठी यापूर्वीपासूनच प्रसिद्ध आहे। त्यांची एक विशिष्ट शैली आहे बोलण्याची। मात्र आजचा अजित पवारांचा एकंदरीत माध्यमांना सामोर जाण्याची जी त्यांची शैली आहे आणि कालची शैली आहे यातली एक तफावत आपण लक्षात घेतली पाहिजे। आज ज्या घडामोडी झालेल्या आहेत की अजित पवार सुरुवातीला आपल्या पक्षीय बैठकांसाठी म्हणून वरळी डोमला आले, त्याच वेळेस त्यांनी झी24 तासची एक्सक्लुझिव्ह बातचीतसुद्धा केलेली होती आणि सांगितलं होतं की पार्सशी माझं कुठलंही बोलणं झालेलं नाही आहे, मी कुणालाही पाठीआड घालत नाही आणि मला या प्रकरणाची सुतरामही कल्पना नव्हती, असं अजित पवारांचं म्हणणं आहे। मात्र त्यानंतर अजित पवार याच वरळी डोममधून बाहेर पडून ते मुख्यमंत्र्यांची एकदा नव्हे तर दोनदा भेट घेतात। एकदा एखाद्या कार्यक्रमासाठी भेट घ्यायला ते वर्षावर गेले आणि त्यानंतर आपल्या पक्षाच्या नेत्यांना घेऊन ते वर्षावरती दाखल झाले आणि पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांची त्यांनी भेट घेतलेली आहे। त्याच्यानंतर देवगिरीवरती सुद्धा अंतर्गत बैठका झालेल्या आहेत आणि त्यानंतर हे तिघे नेते म्हणजे स्वतः अजित पवार, त्यासोबत प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे हे तिघेही नेते पुन्हा एकदा वरळी डोममध्ये इतर बैठकांसाठी आलेले आहेत। या दरम्यान अजित पवार हे काहीसे वैतागलेले, काहीसे चिडलेले आपल्याला बघायला मिळाले। अर्थातच इतकं मोठं प्रकरण समोर आल्यानंतर तेही उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या चिरंजीवांचं नाव या प्रकरणामध्ये असल्यानंतर माध्यमांनी त्यांना घेरणं हे अतिशय स्वाभाविक आहे, त्यांना प्रश्न विचारणं हे अतिशय स्वाभाविक आहे। मात्र असं होत असताना अजित पवारांनी माध्यमांना मी बोलतोय, जरा दम धरा, जरा धीर धरा अशा पद्धतीचं आवाहन केलेलं आहे। अर्थात अजित पवार हे वारंवार अशाच पद्धतीने माध्यमांना सामोरं जाताना आपल्याला बघायला मिळतात आणि अजित पवार कालपासून सांगतायत की मी सविस्तर माहिती घेऊन व्यवस्थित चर्चा करून अभ्यास करून मग हे प्रकरण काय आहे हे समजून घेऊनच तुमच्या पुढे येतो। त्यापूर्वी सुद्धा त्यांनी झी24 तासची जी बातचीत केली त्यामध्ये दोन गोष्टी मात्र त्यांनी स्पष्ट केलेल्या होत्या की या बाबतीतली कल्पना मला नव्हती। मात्र अजित पवार काहीसे आपल्याच विधानावरनं फिरलेले होते, कारण काल अजित पवारांनी म्हटलं होतं की काही गोष्टी माझ्या कानावर आल्या होत्या, चुकीचं काही करू नका असंही मी म्हटलेलं होतं। मात्र एका बाजूला अजित पवारांचा जो काही प्रयत्न आहे पार्थ पवारांना वाचवण्याचा म्हणा किंवा त्यांची बाजू सांभाळून घेण्याचा म्हणा तो तोकडा पडतोय का अशी शंका आता उपस्थित होते। वर्षावरती नेमकी काय चर्चा झालेली आहे, कारण ज्यावेळेस वर्षावरती मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा झाली राष्ट्रवादीच्या या महत्त्वाच्या नेत्यांची आणि त्यामध्ये अजित पवार सुद्धा स्वतः होते, ती चर्चा झाली असताना ती चर्चा संपून अजित पवार बाहेर येत असतानाच महसूल विभागानं एक महत्त्वाचा निर्णय घेतला, ते म्हणजे चौकशी समिती या प्रकरणात गठीत करण्यात आलेली आहे। आतापर्यंत पार्थ पवारवर गुन्हा दाखल झालेला नाही, मात्र पुढच्या काही वेळामध्ये हा गुन्हा दाखल होऊ शकतो का अशी सुद्धा शंका निर्माण झालेली आहे, कारण एक चौकशी समितीच आता या प्रकरणाची गठीत करण्यात आलेली आहे। त्याच्यामुळे एकंदरीतपणे अजित पवारांना हे प्रकरण सांभाळून घेण्याचा जो त्यांचा प्रयत्न असेल तो तोकडा पडतोय का हा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतो। त्याच्यामुळे पार्थ पवार यांनी कोणतीही कल्पना आपल्या वडिलांना, राज्याचे उपमुख्यमंत्री असलेल्या वडिलांना आणि त्यातही पुण्याचे पालकमंत्री असलेल्या अजित पवारांना देण्याची तसदी घेतली नाही का, की अजित पवारांना कळलेलं होतं मात्र त्यांनी याकडे दुर्लक्ष केलं, त्यांनी वेळेस हस्तक्षेप केला नाही, असं काहीसं पडद्यामागे घडलेलं आहे। त्यामुळे एकंदरीतच अजित पवार हे माध्यमांसमोर थोडेसे वैतागलेले, थोडेसे चिडलेले सध्याच्या घडीला दिसतायत। मात्र थोड्याच वेळात ते पत्रकार परिषद घेतील आणि पत्रकार परिषदेमध्ये ते आता आणखी काय खुलासे करतायत किंवा ही चौकशी समिती जर गठीत झालेली असेल तर या चौकशी समितीचा निर्णय नेमका काय येतो आहे हे बघणं आता गरजेचं आहे। निश्चितच मनश्री, धन्यवाद ताजे अपडेट देण्यासाठी। आम्ही वेळोवेळी तुमच्याकडून या संदर्भातले ताजे अपडेट घेत राहणार आहोत। तुर्तास आपण पाहतोय की थोड्याच वेळात अजित पवार पत्रकार परिषद घेतील, मात्र या सगळ्याची माहिती ते देणारच आहेत।